केज तालुक्यातील मसाजोग गावचे सरपंच संतोषभाई देशमुख यांची निर्गुणपणे अमानुषपणे आणि अतिशय हलाल करून त्या ठिकाणी हत्या करण्यात आली, ज्याचा मास्टरमाइंड असलेला वाल्मिक कराड यांच्यावर अजूनही त्यांच्या कृत्याप्रमाणे त्या ठिकाणी गुन्ह्याची किंवा कलमांची नोंद करण्यात आलेली नाही. संतोषभाई देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय देण्यासाठी त्या ठिकाणी सोमनाथ सूर्यवंशी ज्यांचा देखील कारागृहामध्ये संशयास्पदरित्या मृत्यू झालेला आहे, यांच्या देखील कुटुंबियांना न्याय देण्यासाठी आपल्या नांदेडमध्ये जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये हा मोर्चा ITI कॉर्नर महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाच्या पासून ते जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी त्या ठिकाणी मोठ्या जनसभेचं आयोजन करण्यात आले. या सभेला छत्रपती संभाजी महाराज, संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील, नानासाहेब जावळे पाटील, सुनील केदार, मनोज भाऊ आखरे, सुरेश अण्णा धस, संदीप अण्णा क्षीरसागर, जितेंद्र आव्हाड आणि इतर मान्यवर, त्या ठिकाणी संतोषभाई देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांचे कुटुंबीय सदस्य, त्यांची मुलगी, त्यांचा मुलगा, त्यांचा भाऊ आणि पत्नी आणि इतर सदस्य या जन आक्रोश मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत. आपण देखील एक सामाजिक भावना ठेवून या कुटुंबियाला न्याय देण्यासाठी त्यांच्या डोक्यावर ढाळलेलं छत्र आपण छत्र बनण्यासाठी आणि संतोषभाई देशमुख यांच्या मुलीच्या ढासळलेल्या प्रत्येक अश्रूला त्या ठिकाणी सरकारकडून न्याय मागण्यासाठी या जन आक्रोश मोर्चेमध्ये सहभागी व्हावं असे या ठिकाणी मी विनंती करतो. 18 जानेवारी सकाळी 10 वाजता महात्मा फुले पुतळ्यापासून हा मोर्चा निघणार आहे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत. आपण या ठिकाणी सहभागी व्हावं असे विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी बालाजी सूर्यवंशी तळणीकर.